आहे बॉलर गणेश. पाहूया गणेश आपल्या टीम साठी काय करतोय ते. आढावले संघाचे बॅटिंग आहे, ओमली संघाची फिल्डिंग. श्याम पाहूया श्याम आपल्या टीम साठी काय करेल तो. मॅच सुरू होत आहे. पहिला चेंडू पाहूया श्याम साठी. श्याम काय करतो. श्यामच्या बॅटला लागलेला बॉल आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि श्यामला एक धावेवरतीच समाधान मानावं लागेल. सामना पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतलेली आहे श्यामने. गीतेश पाहूया लेग साईडला मारलेला चेंडू. पाहूया या चेंडूवरती किती धाव होत आहेत. एक धाव तर पूर्ण घेतलेला आहे. दुसऱ्या धावचा सुद्धा प्रयत्न चालू आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न चालू आहे. पाहूया आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या चेंडूवरती आलेल्या 3 धावा पाहूया. श्याम आता स्ट्राईकला असणारा श्याम. पाहूया आपल्या टीम साठी काय करतोय ते. चांगली सुरुवात झालेली आहे. 4 धावा झालेल्या आहेत आढावले संघाच्या. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला त्याच दिशेने. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. पाहूया 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु 2 धावेवरती समाधान मानलेलं आहे श्यामने. 3 चेंडू 6 धावा ना. 6 धावा झालेल्या आहेत आढावले संघाच्या. पाहूया पुढचा चेंडू. या चेंडूवरती काय होतं ते. हा चेंडू काहीसा किपरला समजलेला नाही, परंतु ही आत्महत्या केलेली आहे श्यामनी. रनआउट झालेला आहे श्याम. आढावले संघाची पहिली विकेट गेलेली आहे धावबाद या स्वरूपाने. पुढचा बॅट्समॅन अनिल. पाहूया अनिल आपल्या टीम साठी काय करत होते. रनआउटच्या स्वरूपात श्याम हा बाद झालेला आहे. पाहूया पुढचा बॅट्समॅन अनिल आपल्या टीम साठी काय करतोय ते. स्ट्राईकला असणार गीतेश. गीतेशने अजूनही आपलं खातं नाही ना. गीतेशच्या बॅटला लागलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु गीतेश हा नॉन स्ट्राईकला पडलेला होता. दुसरा धाव नाही घेतलेली आहे. एकच धावावरती समाधान मानलेलं आहे. 5 बॉल 7 धावा झालेल्या आहेत. अनिल पाहूया अनिल हा काय करतोय ते आपल्या टीम साठी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाहूया अनिल आपल्या टीम साठी काय करतोय ते. अनिलने ऑफसाईडला मारलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण घेतलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. पाहूया 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु 2 धावेवरती समाधान मानलेलं आहे अनिलने. पहिल्या षटकाअखेर 9 धावा झालेल्या आहेत. आढावले संघाच्या पहिल्या षटकाअखेर 9 धावा. ओमनी संघाचा पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिलेल्या आहेत ओमली संघाने. पाहूया आता दुसऱ्या षटकासाठी कोण येतोय ते.
दुसरं षटक टाकण्यासाठी रोहित आलेले आहेत. पाहूया रोहित आपल्या षटकामध्ये किती धावा देत आहेत ते. आडावळे संघाला किती धावामध्ये रोखतायत. गीतेश पाहूया आपल्या टीम साठी काय करतोय ते. आता शेवटचे 12 चेंडू राहिले. पाहूया या 12 चेंडू मध्ये किती धावा जमा करतायत ते. गीतेश, रोहित वर्सेस गीतेश. रोहितचा चेंडू हा काही समजला नव्हता, परंतु हा 9 बॉल अंपायरने घोषित केलेला आहे. त्यावरती 1 धाव पूर्ण केली आहे. अशा 2 ना धावा आहे. 9 आहे हा. 9 प्लस 1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळालेल्या आहेत. या चेंडूवरती एक 9ची धाव संख्या आलेली आहे आणि एक धावून घेतलेली, अशा 2 धावा आलेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू. रोहितला काही समजला नव्हता तो चेंडू. पाहूया आता दुसरा चेंडू कसा टाकतोय तो. अनिलला सुद्धा हा चेंडू हा वाईट चेंडू आहे. त्याच्या अगोदरचा 9 चेंडू होता. ही फ्री हिट अजूनही अबाधित आहे. फ्री हिट अजूनही अबाधित आहे. हा वाईट चेंडू आहे. पाहूया ह्या फ्री हिट वरती किती धावा घेतोय ते अनिल. अनिलला काही समजला नाही चेंडू. हा रोहितने निर्धाव टाकलेला चेंडू. फ्री हिट असताना सुद्धा अनिलला काहीच समजला नव्हता हा चेंडू. रोहितने आपला स्किल दाखवून हा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतं ते. अनिलच्या बॅट मधून एखादा मोठा षटकार येऊ शकतो का. आपल्या संघाला गरज आहे मोठ्या षटकांची. या चेंडूवरती षटकार का चौकार येऊ शकतो का पाहूया. अनिलच्या बॅट मधून अजूनही कोणता मोठा फटका आलेला नाही. या चेंडूवरती 1 धावावरती समाधान मानावं लागतंय. पाहूया पुढचा चेंडू. 13 धावा झालेल्या आहेत. 2 बॉल 13 धावा झालेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येऊ शकतो का पाहूया. 1 धाव तर झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे. दुसरी धाव होईल का, परंतु एका धावेवरती समाधान मानलेलं आहे. 1 धावेने आपल्या संघाचं काही होणार नाही. अनिलच्या बॅट मधून मोठे षटकारांची गरज आहे आपल्या टीमला, आडावल्या टीमला. किती बॉल झाले. 3 बॉल झालेले आहेत. 14 धावा झालेल्या आहेत आडावळे संघाच्या. पाहूया चौथा चेंडू. या चेंडूवरती एखादी मोठी फटका येतोय का, परंतु हा सुद्धा चेंडू काही समजला नाही अनिलला. 22ची 1 धाव आलेली आहे. पाहूया 15 धाव संख्या झाल्या आडावळे संघाची. पाहूया पुढचा चेंडू रोहितचा. पुढचा चेंडू पाहूया ह्या चेंडूवरती काय होतंय ते, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. यावरचा लास्ट बॉल आहे. आडावल्या संघाला अजूनही मोठ्या फटक्यांची अपेक्षा बाकी आहे. या चेंडूवरती एखादा मोठा षटकार येतोय का पाहूया.
परंतु दांडे गोल झालेले आहे. रोहित यांनी अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू, या चेंडूवरती दांडे गोल करून टाकले रोहित. 2 ओव्हर 15 धावा. बॅट्समॅनचं नाव काय रे? पुढचा बॅट्समॅन सागर. फोन लावला नाही गाडीवरती. एखादा बॉल दे ना. त्यांना दे ना एक बॉल. शेवटचा षटक टाकण्यासाठी आलेले आहेत ते प्रमोद. पाहूया शेवटचं षटक. प्रमोद आपल्या टीम साठी काय करतोय ते, ओमली टीम साठी पाहूया. प्रमोदला समोरच्या दिशेने मारलेला असा सुंदर असा चेंडू होता, परंतु अतिशय सुंदर अशी तिथे फिल्डिंग केलेली आहे. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झाले, दोन्ही धावा पूर्ण झालेले आहेत. 3 धावा पूर्ण झालेत. संदेश लाकावडे स्टेज जवळ यायचंय. पाहूया पुढचा चेंडू. 18 धावा झालेल्या आहेत आढावळे संघाच्या. पाहूया पुढचा चेंडू. चेंडू काही समजला नाही, परंतु रनआउटची चान्स आहे आणि रनआउट झालेला आहे. कोण आहे रे? पुढचा बॅट्समॅन मैदानामध्ये चालला आहे तो सिद्धेश. पाहूया आढावळे संघाला काही मोठ्या धावसंख्याकडे घेऊन जाईल का. या ओव्हर मधले 4 बॉल अजून बाकी आहेत. पाहूया आढावळे संघाला काही मोठी धावसंख्या उभारता येते का. आढावळे संघ प्रमोद ओमरी संघासाठी अतिशय सुंदर अशी बॉलिंग करत आहे. डॉट बॉल बॅट्समनचं नाव पुढचा चेंडू प्रमोद, परंतु एक अवांतर धावसंख्या दिलेली आहे वाईटच्या स्वरूपात. पुढचा चेंडू पाहूया बॅट्समॅनला काही समजतोय का. षटकारांची गरज आहे टीमला, परंतु पुन्हा एकदा वाईट चेंडू. 20 धावा झालेल्या आहेत आढावले संघाच्या. 20 धावा आढावले संघाच्या झालेल्या आहेत. पुढचा चेंडू प्रमोद, पाहूया काय करतोय ते, परंतु पुन्हा एकदा निर्धाव टाकलेला चेंडू प्रमोदने. प्रमोद हा आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत आहे. पाहूया पुढचा चेंडू. बॅट्समॅनला काही समजत नाही, परंतु आता हा उत्तुंग असा मारलेला षटकार आहे. या चेंडूवरती 6 धावा वसूल केलेल्या आहेत. 26 धावा झालेल्या आहेत. लास्ट बॉल बाकी आहे. पाहूया याही चेंडूवरती षटकार येतोय का. पाहूया पुन्हा एकदा प्रमोद, षटकार येतोय का पाहूया. परंतु आपल्या अनुभवाचा तितकासा उपयोग करून डॉट बॉल टाकून या डॉट बॉल वरती एक विकेट सुद्धा घेतलेली आहे प्रमोदने. ओमली संघाला जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 18 चेंडू 27 धावा असे समीकरण आहे. पाहूया ओमली जिंकते की आढावळे जिंकते. पुढचे काय
बोलवायचे का कुणाला टॉस बी उडवायला? हा बोलवा ना. हे पुढचे कुठले? नाही नाही, पण टॉच कोण टीम कुठल्या आहेत पुढच्या? हा केवणाले आणि काटेपण. पुढचं सामना असणार आहे तो केवनाले वर्सेस काटेतळी. दोन्ही कर्णधारांनी टॉच उडवण्यासाठी स्टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. पाहूया ओमळी संघ 27 धावा चा डोंगर पार करू शकते का अडावले आपले धावसंख्या रोखू शकते. पाहूया पुढचा सामना काठेतळी वर्सेस केवनाळे. निखिल टॉच उडवण्यासाठी यायचा आहे. टॉच होणार आहे तो नामदेव पार्टे साहेब यांच्या हस्ते, असोसिएशनचे संघटक. 5 मिनिटं झाली. धन्यवाद निवास साहेब, आपण मगासपासून काही भार सांभाळला होतात. असं सहकार्य असू द्या. अजून कोणी खेळाडू असतील आणि त्यांना कॉमेंट्री करायची असेल, त्यांच्याकडे त्यांचं कौशल्य असेल, तर आपल्या मंचावरती तुम्ही तुमचं कौशल्य दाखवू शकता. फॉर्म सबमिट करणार आणि बरोबर करणार. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 आयोजित बदलापूर बॉईज. नाही ना, विनिंग किती विनिंग विनिंग किती विनिंग विनिंग स्कोर विनिंग स्कोर काय? विनिंग स्कोर किती विनिंग स्कोर? 27. हा जय हनुमान अडावले खुर्द वर्सेस जनाई मनाई क्रिकेट संघ ओमली. आणि पहिला बॉलिंगचा भार घेऊन येत आहेत श्याम, आपल्या संघाचे आधारस्तंभ. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 ब ग्रुप मधला पहिला सामना. वाईट आणि अवांतर 2 अशा 3 धावसंख्या. काटेतली संघ, आपला कॅप्टन पाठवायचा आहे लवकर. टॉस
पुढचा चेंडू. स्ट्राईकला कोण आहे हो? खेळतोय कोण? स्ट्राईकला येते सुनील. पाहूया श्यामचा मारा आणि पाहूया कॅच घेतली आहे. सुपर टायमिंग. जिंकण्यासाठी 27 धावसंख्याचा आव्हानाचा पाठलाग करताना पहिला गडी बाद होताना जनाई मनाई क्रिकेट संघ ओमलीचा. पाहूया पुढची धुरा सांभाळण्यासाठी रोहित आलेले आहेत. रोहित 45 नंबर जर्सी नंबर. धावसंख्येत वाढवत आहे. धावसंख्या झाली आहे 4. काहीसा अचूक टप्प्याचा मारा करताना श्याम. श्यामचा पुढचा चेंडू आणि रनआउटची संधी गमावलेली आहे. शेवटचा चेंडू श्यामच्या षटकातील. काहीच धीम्या गतीने सामना चालू आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी दिसत नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. पूर्ण श्रेय गोलंदाजीला जात आहे. जसं उमली संघाने गोलंदाजीचं श्रेय घेतलं तसंच आडावले संघ सुद्धा. आणि हे काय, हे तर पाहायला भेटतच असतं आपल्याला रबर बॉलला. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 6. पुढच्या 12 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची गरज. बरोबर, 12 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची गरज. परत ते कसं हे झालं असतं ना थोडस. काटेतील संघ आपला कर्णधार लवकर पाठवावा. निखिल टॉस आमचे योगेश मालुसरे साहेब यांच्या हस्ते उडवला जाईल. देतो वाटतं साहेब. तसेच आमचे पार्टे साहेबांना टॉसचा मान देत आहे आम्ही. टॉस विन टू काटेतली, चॉईस टू फील्ड फर्स्ट. बक्षीस पात्र फेरीचा सामना होणार आहे. आणि हा काहीसा उत्तुंग रोहित षटकार.
पहिल्या बॉलवरती षटकार खेचल्यानंतर 11 बॉल 14चं समीकरण मॅच आलेलं आहे. सॉरी, माफ करा, नो बॉल. सॉरी माफ करा. पाहिजे किती आता? 14च पाहिजे. 9 घेतलाय. हो हो हो, 11 बॉल 14. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना आशिष शेडगे घाडगे त्याचं नाव आहे ना ह्या मुलाचं? घाडगेच ना? घाडगे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना. अच्छा, ओके ओके. अनिल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू. अचूक टप्पा काय असतो ह्या अनिलच्या गोलंदाजीमधनं सर्वांना पाहायला भेटत आहे. पाहूया कोण सेकंड राऊंड मध्ये जायत आहे, ओमली का अडावले. जशी ओमली संघाने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती तशी अडवले संघाने सुद्धा अचूक टप्प्याची गोलंदाजी केलेली आहे. क्लास. रोहित षटकर येत आहेत मगासपासून. रोहित षटकार बघायला भेटत आहेत. स्कोर 22. पाच धावसंख्येची गरज असताना पुढच्या 6 चेंडू मध्ये 4 धावसंख्येची गरज. काहीसा अटीतटीचा सामना चाललेला आहे. निखिल शेवटचा षटक घेऊन येत आहेत. निखिल स्ट्राईकला आहेत. रोहितच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार आलेले आहेत. पाहूया 6 बॉल 4 डिफेंड करतायत का 6 बॉल 4 खतम करतायत. बॉल वेल बॉल ऑफ साइडला ठेवून डॉट बॉल काढलेला आहे. पुढच्या 5 चेंडू मध्ये 4 धावसंख्येची गरज. सामना काहीसा अटीतटीच्या
ओ वाईट. सेम टप्पा ठेवण्याच्या ह्याच्यामध्ये वाईट. खूप सुंदर गोलंदाजी केली होती मगाचपासून आढळले संघाने, परंतु काहीसा शेवटच्या षटकामध्ये वाईट. पुढच्या 5 चेंडू मध्ये 2 धावसंख्येची गरज. वाईट. नो आणि फ्री हिट. काहीसा ओव्हरनी चमत्कारच केलेला आहे आणि क्लासिकल 6. मगासपासून जे जे मॅच जिंकतायत ना, षटकार मारून मॅच विन करतायत. खूप आपल्याकडे फलंदाज, उत्तुंग षटकाराचे सर्व फलंदाज आहेत. विजयी झालेल्या ओमली संघाचे खूप खूप अभिनंदन आणि आढावले संघाला पुढील टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा.